सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांची माहिती आणि तालुका पोलिसांनी मोराणेजवळील गोंदूर फाटा येथे मध्य प्रदेशचा गांजा तस्कराला ताब्यात घेत दणका दिलाय। या कारवाईत वाहनासह 21,16,440 रुपये किमतीचा 28 किलो गांजा जप्त करत गुन्हा दाखल करण्यात आलाय। अंतरसिंग वेचान बर्डरे व वर्ष 26 राहणार बडवाणी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात तालुका पोलीस स्टेशनचे गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिरपूर येथून आणलेला गांजा नाशिकच्या दिशेने घेऊन जात असताना मोराणे गावाजवळ तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांच्या नेतृत्वात तालुका पोलिसांच्या पथकाने केली आहे। नमस्कार, मी प्रोबेशनरी डीवायएसपी सागर देशमुख, धुळे तालुका पोलीस स्टेशन इंचार्ज। काल दिनांक 16/5/2025 रोजी आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही गोंदूर मार्गे शिरपूरवरून नाशिककडे जाणाऱ्या एका इसमास ताब्यात घेतले। तो इसम गाडी क्रमांक MP09DN 1147 या गाडीतून जात होता। त्याच्या गाडीची झडती घेतली असता आम्हाला त्याच्या गाडीच्या डिक्कीमध्ये एकूण 5 गोणी गांजा सदृश्य पदार्थ आढळून आला। या गांजा सदृश्य पदार्थाचे पूर्ण वेट आहे 28 kg आणि त्याची टोटल किंमत होते 6,16,440 रुपये। त्याचबरोबर आम्ही त्याची इरिटिका गाडी सुद्धा जप्त केलेली आहे। अशा प्रकारे या गुन्ह्यात जप्त केलेला एकूण ऐवज आहे 21,16,440। या कारवाईमध्ये धुळे तालुका पोलीस स्टेशनचे PSI धनवटे आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता। याचप्रमाणे आम्ही मादक पदार्थ अधिनियम 1985 कलम 8 क 20 ब 2 ब याच्यानुसार गुन्हा रजिस्टर केलेला आहे आणि पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे साहेब, ॲडिशनल SP किशोर काळे साहेब आणि SDPO संजय बांबळे साहेब यांच्या आदेशानुसार धुळे तालुका पोलीस करत आहेत। धन्यवाद। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की 2025-26 या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे। चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात 8% सूट, जून महिन्यात 6% सूट, जुलै महिन्यात 3% सूट मिळेल। तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी 5% किंवा 3,000ची सूट मिळेल। नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित।